खूप निखिल भोईर आपण वर या. अगदी निखिल भोईर यांच्याशी आम्ही आता हितगुज करणार आहोत. अमेझिंग या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा आठवण मात्र होते गातेचं मैदान. त्या मैदानामध्ये आपण दुबई रिटर्न खेळाडू इंडिया स्टार आले होते. त्या ठिकाणी मात्र अमेझिंग परफॉर्मन्स दाखवला होता. विवेकनं ती बॉलिंग केली होती. आज युवराज डुकलेवर जबाबदारी दिली होती आणि टीम खेळली. दीपेश गोलबने त्यावेळेस सुद्धा षटकार मारले होते. विकी गाळेने मारले होते. पुन्हा एकदा वाडा टीम मात्र त्या ताकदीने पाहायला मिळाली. कसं वाटतं? खूप छान वाटतं. वाडा संघ जिंकल्यानंतर खरंच आम्हाला खूप आनंद होतो. आज प्लेयर जरा शॉर्ट होते पण आम्ही जसा निखिलचा रात्री फोन आला की उद्या आपल्याला खेळायचं आहे, मी त्याला बोललो की आता कोणाला फोन करू नको, मी सकाळी टीम अरेंज करेन. मग मी दीपेशला आणि युवराजला आणि यतीश कामावरून आला आहे. यतीश कामावर गेलेला म्हणतो तिथून आला की आपल्याला खेळायचं आहे ना, तर मग मी येतो. आणि मग सगळे एकत्र आल्यावर आपल्याला हरवणार कोण नसतं. नक्कीच प्रमोद शेळके, आम्ही चर्चा करत होतो. वाडा टीम जी आठवड्याची मॅच होती, 2 ते 3 धावा खूप गरजेच्या होत्या. त्या 2 धावा काढणं गरजेच्या होत्या. ती आठवड्याची कंडिशन होती. विकेट पडली अचानक आणि यंगस्टर एकमेकांकडे बघत राहिले कोण जाणार. आणि त्यावेळेस तुम्ही अगदी बॅट घेऊन उभे राहिले आणि तुम्ही पुढे आलात. त्या सिच्युएशन बद्दल काय म्हणाल? नक्कीच मला आठवण झाली मंडणगडची, रत्नागिरीची. आम्ही कुडूसचे काही प्लेयर फैजान वगैरे आणि आम्ही जव्हारचे प्लेयर होते. आम्ही तिथे फायनल मारलेली. तिथे पण सगळे इंडियातले स्टार होते आणि तिथे आम्ही बाबू आणि दीपेश गोलब आम्ही गेलेलो. आणि तिथेही आम्ही हीच सिच्युएशन, जेव्हा मी बॅट घेऊन उठलो ना तेव्हा मला ती सिच्युएशन आठवली. तेव्हाही 2 बॉल 1 रन पाहिजे होती आणि सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी दाखवली, तो विश्वास दाखवला. त्याच्यामुळे त्यांच्या विश्वासाला पात्र मी ठरलो. वेल डन, बेस्ट ऑफ लक. अशाच पद्धतीने आपलं जिगर ठेवा. निखिलजी भोईर आणि वाडा 11 निहाल स्पोर्ट टीम आणि नामदेव धनगरे तुमच्या पार्टीची ठामपणे राहतील. प्रेक्षकांचे धन्यवाद. आपण भगवा करंडकला खूप लाईक केलं. 1 लाखाच्या वर व्ह्यूअर्स तुमच्यामुळे गेले. आपण खूप चांगल्या पद्धतीने वाडा क्रिकेटवर प्रेम करतायत. असंच करत राहा. थँक्यू. गुड नाईट.